नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे प्रगत आयुर्वेद आणि डायबिटीजवर विजय. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माधवबागचे मेडिकल ऑपरेशनल हेड आणि तज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करूया. त्याआधी टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे की ॲडव्हान्स अशा ट्रीटमेंट आल्या आहेत, तरीसुद्धा डायबेटिक व्यक्तींची संख्या काही कमी होत नाही. आज पाहिलं तर एका घरात प्रत्येक 4 व्यक्तींमागे एक व्यक्ती डायबेटिक आहे. पण माधवबागने त्यांच्या 17 वर्षांच्या अथक संशोधनातून तयार केलेल्या पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने 30,000हून अधिक रुग्णांवर उपचार करून त्यांना डायबिटीसच्या कचाट्यात अडकण्यापासून वाचवलं आहे. आणि आज आपण त्याच ट्रीटमेंटविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दलच आपण मार्गदर्शन घेणार आहोत माधवबागचे मेडिकल ऑपरेशन हेड आणि तज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांच्याकडून. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर सर, आयुर्वेद पंचकर्म पद्धतीने खरंच टाईप 2 पद्धतीचा डायबिटीज हा जो आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का? नक्कीच. टाईप 2 प्रकारच्या मधुमेहावरती, डायबिटीजवरती मात करणं शक्य झालेलं आहे. आणि हे कसं शक्य आहे समजून घेताना काही आपल्याला टप्पे समजून घेणं खूप गरजेचं असतं. टाईप 2 प्रकारच्या मधुमेहामध्ये प्रामुख्याने शरीरात जो बिघाड झालेला असतो त्या बिघाडामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजेच इन्सुलिनच्या कामात एक प्रकारचा अडथळा निर्माण झालेला असतो. आणि हा जर अडथळा आपण कमी करू शकलो तर शरीरात तयार होणारं इन्सुलिन व्यवस्थित काम करायला लागतं आणि आपल्याला कुठल्याही गोळ्या औषधांशिवाय रक्तातली साखर नॉर्मल यायला लागते. त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स हा महत्त्वाचा एक टप्पा आहे. त्याचबरोबर ज्यावेळी रक्तातली साखर डायबिटीसच्या रुग्णांमध्ये वाढायला लागते तरी वाढत जाणारी साखर सगळ्यात आधी शरीरातल्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करायला लागते आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी व्हायला लागते आणि परिणामी शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना होणारा रक्त पुरवठा कमी व्हायला लागतो. आणि आपण बघतो की डोळ्यापासून पायाच्या नखापर्यंत वेगवेगळे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स दिसून यायला लागतात. जिथे डोळ्यांची दृष्टी कमी होणं, हृदयामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होणं, स्ट्रोक, पॅरालिसिस, किडनीचे आजार, स्किनचे आजार, जखमा भरून न येणं, तळपायाची होणारी जळजळ, खाज, थकवा येणं, अशा वेगवेगळी लक्षणं या डायबिटीस रुग्णांमध्ये दिसायला लागतात. त्यामुळे ओव्हरऑल हा आजार बघितला तर शरीरात वाढत जाणारी साखर, शरीरात निर्माण होणारा इन्सुलिनच्या कामातला बिघाड आणि रक्तवाहिन्यांवर होणारे डायबिटीसचे परिणाम, अशा सगळ्याचा समूह म्हणजे हा डायबिटीज असतो. जेव्हा आपल्याला डायबिटीजला मुळापासून शरीरातून बाहेर काढून टाकायचं असेल तर या प्रत्येक टप्प्यावरती आपण काम करायला लागतो. तर शरीरातला इन्सुलिन कमी करणं, रक्तातली इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणं, रक्तातली साखर कमी करणं, इथे डाएट आपली प्रमुख भूमिका बजावत असतं. आणि शरीरावरती डायबिटीसचे जे दुष्परिणाम दिसून येत आहेत, रक्तवाहिन्या ज्या कमजोर व्हायला लागलेल्या आहेत, इथे आपल्याला आयुर्वेदात सांगितलेल्या पंचकर्माची खूप चांगली मदत आपल्याला दिसायला लागते. आणि पंचकर्म उपचार पद्धतीच्या मदतीने आपण डायबिटीज रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांना झालेली इजा खूप फास्ट चांगल्या पद्धतीने रिकवर करायला लागतो. परिणामी या सगळ्या उपायांचा एकंदरीत परिणाम म्हणून आपल्याला टाईप 2 प्रकारच्या मधुमेहामधून डायबिटीज पूर्णपणे हद्दपार झालेला दिसून येतो. ओके, म्हणजे याचाच अर्थ आयुर्वेदाच्या मदतीने डायबिटीजच्या मुळाशी घाव घालणं शक्य आहे. आता आपल्याला डॉक्टरांनी ज्या डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंटविषयी माहिती दिली, त्या ट्रीटमेंटच्या मदतीने ज्यांनी आपल्या डायबिटीजवर मात केली अशा आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार, मी शोभा वाणी. मी कांदिवलीला राहते. मला असंच सहज मी चेकअप करायला गेले, रुटीन चेकअप करायचं होतं. त्यावेळेला मला समजलं की मला डायबिटीज आहे. मग मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी मला गोळ्या सजेस्ट केल्या. पण मला कुठलीही टॅबलेट खायची नव्हती असं मी ठरवलंच होतं. माझ्या एका मैत्रिणीशी बोलताना मला समजलं की ती माधवबागची ट्रीटमेंट घेत आहे. म्हणून मी तिला विचारलं की कुठे घेतली माधवबाग, कुठे आहे. मला कांदिवलीचा पत्ता मिळाला. मी येऊन डॉक्टर मिनल यांना भेटले. त्यांनी मला सजेस्ट केल्याप्रमाणे मी त्यांचं सगळं व्यायाम, औषधं आणि किट त्यांनी जे दिलेलं ते मी रेग्युलर फॉलो केलं. मी ज्या वेळेला क्लिनिकमध्ये आली त्यावेळेला माझं वजन आय थिंक 79 पर्यंत होतं. त्याच्या HbA1c 8 पॉइंट समथिंग होतं.
मग मी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला बऱ्याचपैकी इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. माझं पोटाचा घेरही 104 सेंटीमीटर होता. तोही खूप कमी होत होता. त्याच्यामुळे मला खूप आनंद होत होता की मी ही ट्रीटमेंट कंप्लीट करावी. आत्तासुद्धा माझी HbA1c 6 पॉईंट समथिंग आहे. मला कुठलाही आजार आत्ता नाही आहे. डायबिटीज माझा पूर्णपणे रिव्हर्स झाला आणि माझं जे स्वतःचं ठरवलेलं होतं की मी टॅबलेट नाही खाणार, तर मी त्याच्यामध्ये सक्सेस झाली. तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही पण माधवबागमध्ये येऊन ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच आपण डायबिटीजला हरवू शकतो. तर आत्ताच आपण यांची प्रतिक्रिया पाहिली, कशा पद्धतीने माधवबागच्या मदतीने त्यांनी डायबिटीजवर मात केलेली आहे आणि त्यांचं पोटसुद्धा यामुळे कमी झालेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीचा काही थोडा जरी त्रास असेल तर तुम्ही माधवबागमध्ये व्हिजिट करायला नक्की विसरू नका. तर डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना आता नुकताच डिटेक्ट झालेलं आहे की त्यांना डायबिटीज आहे, तर असे जे व्यक्ती असतात ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटने डायबिटीज ते कंट्रोलमध्ये आणू शकतात का? नक्कीच आणू शकतात. जर नुकताच डायबिटीज डिटेक्ट झालेला, याचा अर्थ हाच योग्य वेळ आहे. कमीत कमी श्रमामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही या आजारातून पूर्णपणे बाहेर पडू शकतात. मी बरेच असे पेशंट बघितले, फक्त 30 दिवस त्यांना त्यांची लाईफस्टाईल बदलायची असते. या 30 दिवसाच्या प्रवासामध्ये डाएट, योग्य व्यायाम आणि आयुर्वेदिक पंचकर्म याची जर तुम्ही जोड घातली आणि 100% जर माधवबागला मदत केली तर 30 दिवसाच्या कालावधीत तुमचा डायबिटीस तुमच्या शरीरातून हद्दपार होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना रिसेंट डिटेक्ट झालंय त्यांच्यासाठी खरंच त्यांनी लवकर पावलं उचलावीत आणि त्यांचा डायबिटीजवर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत. नक्कीच. तर माधवबागच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या मदतीने आपल्या आजारांवर विजय मिळवलेल्या अशा अनेक रुग्णांचे मनोगत जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्ही माधवबागच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करू शकता. आत्ता आपण एक प्रतिक्रिया पाहिली, सगळ्या प्रतिक्रिया आपण नाही पाहू शकत, त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. डॉक्टर, माधवबागमध्ये डायबिटीज बरा करण्यासाठी डाएट बॉक्स जे तुम्ही आत्ताच सांगितलं, तर खरं तर यामध्ये काय विशेष आहे आणि या डाएट बॉक्सची डायबिटीज रुग्णांना कशा पद्धतीने मदत होऊ शकते? जसं आता आपण बघितलं की टाईप 2 प्रकारच्या डायबिटीजवर मात करत असताना रक्तातली साखर नियंत्रणात आणणं आणि त्याचबरोबर इन्सुलिनच्या कामातला बिघाड म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्याला कमी करायचा आहे. या प्रोसेससाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं उपयोगी ठरणार असतो तो म्हणजे डाएट. हा डाएट बदल करत असताना जर आपण अगदी प्रमाणात आणि योग्य पद्धतीचा डाएट घेतला तर आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले आणि सुंदर दिसतात. हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून माधवबागने प्रमेह नावाचं एक डाएट किट विकसित केलेलं आहे. हे डाएट किट दुसरं तिसरं काही नसून 1 महिन्याचं डायबिटीसच्या पेशंटचं राशन आहे, ज्याच्यामध्ये सकाळच्या चहापासून ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, इव्हिनिंग संध्याकाळचा आपण स्नॅक्स जो खातो तो आणि रात्रीचं जेवण, असं सगळ्या प्रकारचं जेवण बनवायचं फूड किंवा राशन आपण या डाएट किटमधून देत असतो. हे जेव्हा डाएट किट वापरायला सुरुवात करतो त्यावेळी शरीरात वजन कमी व्हायला लागतं. वजन कमी झाल्यामुळे इन्सुलिनच्या कामातला जो अडथळा आहे हा कमी व्हायला लागतो आणि परिणामी जी साखर गोळ्या घेऊन सुद्धा नियंत्रणात राहत नव्हती किंवा कंट्रोलला येत नव्हती ती अगदी दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला कमी झालेली दिसायला लागते आणि परिणामी पहिल्याच आठवड्यात बऱ्याचशा रुग्णांच्या गोळ्या या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे डाएट किटचा अहम रोल आहे शरीरातला इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण डाएट किट फॉलो करायला लागतो त्यावेळी जी डायबिटीसची पार्श्वभूमी शरीरात निर्माण झालेली आहे ही पार्श्वभूमी शरीरातून संपवायला हे डाएट किट आपल्याला फायद्याचं ठरताना दिसून येतं. नक्कीच. तर प्रेक्षकांना, डायबिटीज रुग्णांना नेहमी प्रश्न असतो काय खावं काय खाऊ नये. म्हणून डायबिटीज रुग्णांनी जितक्या कॅलरीजचा आहार घेणं गरजेचं आहे त्या कॅलरीज लक्षात घेऊन एक्सपर्ट डॉक्टर्स आणि आहार तज्ज्ञांनी एकत्र चर्चा करून डायबिटीज रुग्णांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रमेह नावाचा डाएट बॉक्स तयार केला आहे. या बॉक्समध्ये रुग्णाचे महिन्याभराच्या जेवणाचा समावेश आहे. फक्त 3 महिने या डाएट बॉक्सच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात यायला मदत होते. डॉक्टरांनी सांगितलेल्याप्रमाणे हा डाएट बॉक्स तुमचा डायबिटीज बरा करण्यासाठी उपयुक्त आहे का हे आजच जाणून घ्या आणि त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या आणि तुमच्या घराजवळील माधवबागच्या तज्ज्ञांची अपॉइंटमेंट बुक करा. नंबर आहे 0224893232 या क्रमांकावर.
तर डॉक्टर, डायबिटीजसाठी आयुष्यभर औषधं किंवा इन्सुलिन घ्यावं लागतं असं बरेच जणांना वाटत असतं. तर हा समज खरा आहे काय हे तुम्ही स्वतः सांगाल? आणि त्याचबरोबर उपचारांचे चांगले परिणाम दिसून येतात हे तुम्ही कशा पद्धतीने ठरवता किंवा तुम्ही हे कसं सिद्ध करता? एक समज आहे लोकांमध्ये की डायबिटीज झाला की आयुष्यभर आता आपल्याला गोळ्या औषधं खायला लागणार आहे आणि पथ्य पाळायला लागणार आहे. पण टाईप 2 प्रकारच्या मधुमेहामध्ये आता ही गरज राहिलेली नाही. कारण टाईप 2 प्रकारच्या डायबिटीजमध्ये आपल्याला या डायबिटीजवर पूर्णपणे मात करता येते. आपल्याला गोळ्या औषधं पूर्णपणे बंद करता येतात. इवन इन्सुलिन ज्यांना चालू आहे त्यांचंही इन्सुलिन आपल्याला पूर्णपणे बंद करता येतं. आणि एवढंच नाही, औषध गोळ्या बंद करून रक्तातली साखर नियंत्रणात राहतेच, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला हे दिसून आलेलं आहे की या रुग्णांनी गोड खाल्लं तरी त्यांच्या रक्तातली साखर वाढत नाही. साधारण याची एक तपासणी असते, त्या तपासणीचं नाव आहे GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. त्याच्यामध्ये साधारण 75 ग्रॅम साखरेचं पाणी आपण पाजतो. 75 ग्रॅम म्हणजे साधारण भाषेत सांगायचं म्हटलं तर एक 4 ते 5 जिलेबे खाल्ल्यानंतर जेवढी साखर पोटात जाते, तर एवढ्या प्रचंड प्रमाणात साखर खायला दिल्यानंतर सुद्धा रक्तातली साखर वाढत नाही. या स्टेजपर्यंत रुग्ण आपल्याला पोहोचताना दिसून येतात. त्यामुळे या ट्रीटमेंटचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. ज्या ज्या व्यक्तींना टाईप 2 प्रकारच्या मधुमेहावरती मात करायची आहे अशा लोकांनी आहार, व्यायाम, आयुर्वेदिक पंचकर्म आणि औषधं यांची सांगड घालून जर उपचार पद्धती घ्यायला सुरुवात केली तर निश्चितच आपल्याला 30 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये रिझल्ट दिसायला लागतात. आणि हे रिझल्ट चेक करण्यासाठी ॲडव्हान्स डायग्नॉस्टिक टूल्सचा आपण वापर करत असतो. उपचाराआधी रुग्णाची साखरेची पातळी किती आहे बघण्यासाठी HbA1c म्हणा किंवा वेगवेगळ्या आधुनिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आपण वापरत असतो. आणि त्याचबरोबर डायबिटीज शरीरातून पूर्णपणे हद्दपार झाला आहे का हे कन्फर्म करण्यासाठी जसं मी आत्ता उल्लेख केला, GTT म्हणजेच ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, जिथे गोड खायला दिलं जातं आणि चेक केलं जातं की आता रुग्णाच्या शरीरात साखर किती चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मधुमेहावर मात करणं सहज, सोपं आणि शक्य आहे. तुम्हाला फक्त 3 महिने माधवबागची मदत करायची आहे. अगदी. तर माधवबागच्या आयुर्वेदिक डायबिटीज रिव्हर्सल उपचारांनी फक्त 90 दिवसात डायबिटीज मुक्त होऊन वर्षभर तत्संदर्भातील कोणतीही औषधं न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते. म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीज पासून मुक्त झाली असं समोर आलं आहे. आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या प्रसिद्ध रिसर्च पेपरने देखील मान्यता दिली आहे. हेच आहे ते संशोधन ज्याविषयी आता आपण चर्चा करत होतो, जी डायबिटीज रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरली आहे. तुम्हालाही जर का तुमच्या डायबिटीजवर फक्त 90 दिवसात मात करायची असेल तर तुमच्या घराजवळील माधवबागच्या क्लिनिकच्या तज्ज्ञांना भेट द्या. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आत्ताच मिस्ड कॉल द्या 022489323323 या क्रमांकावर. तर डॉक्टर, डायबिटीज जो आहे, जो नॉर्मल दिसायला दिसतो पण आतून खूप कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतो. तर तुमच्याकडे असे बरेच टाईपचे रुग्ण येत असतील ज्यांच्यामध्ये असे कॉम्प्लिकेशन्स असतील, तर कोणत्या कोणत्या टाईपचे रुग्ण तुमच्याकडे येतात ज्यांना तुम्ही हाताळता? जसं आत्ता आपण उल्लेख करतोय की रक्तात ज्यावेळी साखर वाढायला लागते त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट ब्लड व्हेसल्सवरती दिसायला लागतो. आणि रक्तवाहिन्या कमजोर झाल्या कारणाने शरीरात असा कुठला अवयव शिल्लक राहत नाही ज्याला डायबिटीज त्याच्यावर इम्पॅक्ट करत नाही. असं म्हटलं जातं की शरीराला लागलेला वाळवी रूपी आजार म्हणजे हा डायबिटीज, ज्याला सायलेंट किलर सुद्धा म्हटलं जातं. अशा वेळी अगदी रेटायना, दृष्टी कमी होणं, हृदयात ब्लॉकेजेस निर्माण होणं, हार्ट अटॅकची संभावना वाढवणं, स्ट्रोक, पॅरालिसिस निर्माण करणं, न्यूरोपॅथी जिथे सेन्सेशन कमी व्हायला लागतं, हातापायाला मुंग्या यायला लागतात, तळपायाची आग व्हायला लागते, किडनीवरती इम्पॅक्ट व्हायला लागतो. तर या वेगवेगळ्या त्रासांनी ग्रासलेले रुग्ण माधवबागमध्ये अप्रोच करतात. या त्रासांच्या मागचं मूळ जर आपण समजून घेतलं तर ते मूळ आहे रक्तात वाढत जाणारी साखर, जिने रक्तवाहिन्यांना डॅमेज करायला सुरुवात केलेली आहे. ज्यावेळी आपण डायबिटीजची ट्रीटमेंट यांना सुरू करतो, रक्तातली साखर ज्यावेळी नियंत्रणात यायला लागते आणि पंचकर्माच्या मदतीने रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य ज्यावेळी इम्प्रूव्ह करायला आपण सुरुवात करतो, त्यावेळी असं दिसून आलेलं आहे की ज्यांना दिसायला प्रॉब्लेम होता त्यांचा दिसायचा प्रॉब्लेम इम्प्रूव्ह व्हायला लागलेला आहे. ज्यांची किडनी फेल होऊन क्रिएटिनिन प्रचंड प्रमाणात वाढलेलं होतं त्यांचं क्रिएटिनिन लेवल्स नॉर्मल यायला लागलेले आहेत. ज्यांना न्यूरोपॅथी, ज्यांच्या सेन्सेशन कमी झालं होतं, पायाची आग होती, पायांना मुंग्या येत होत्या, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात सुधारणा आपल्याला झालेली दिसून येते. त्यामुळे कॉम्प्लिकेशन जर तुम्हाला दिसून येत असतील आणि शुगर अनियंत्रणात राहत असेल तर निश्चितपणे पंचकर्म आणि माधवबागच्या ट्रीटमेंटची जर तुम्ही कास धरली तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. अगदी.
तर जसं की आता डॉक्टरांनी अनेक कॉम्प्लिकेशनची नावं घेतली, त्यातीलच काही अपुरी झोप, चिडचिड आणि BP यांसारख्या कॉम्प्लिकेशन्सवर मात केलेल्या आनंदी झालेल्या व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर रामदास ढोले होतो. एकदा लोणावळ्याला ऑडिटला असताना आणि शिवाजी त्या ठिकाणी मला बीपीचा भरपूर त्रास झाला. त्या ठिकाणी जवळजवळ 5 दिवस मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. वयाच्या 17व्या वर्षी मी आणि मिसेसनी इकडे ट्रीटमेंट घेण्याचं ठरवलं. ट्रीटमेंट सुरू केली. तर माझी ट्रीटमेंटमुळे माझा जवळजवळ BP 160 ते 110 असा असायचा आणि त्या वेळेला वजनसुद्धा भरपूर होतं. वजन जवळजवळ 72 किलो होतं आणि त्या वजनामुळे मला त्रास व्हायचा. जिनासुद्धा चढता येत नसायचा. अनेक गोष्टीचा त्रास व्हायचा. त्यानंतर डायबिटीजचा त्रास या ठिकाणी निश्चित झाला आणि डायबिटीजचा सुरुवात झाली होती. तर या इथल्या ट्रीटमेंटनी ज्यावेळेला मी फेब्रुवारीपासून रेग्युलर ट्रीटमेंट घेतली आणि पंचकर्माला सुरुवात केली, ते 2 ते 3 महिन्यामध्ये माझा BP नॉर्मलला आला आणि डायबिटीजही नॉर्मलला आला. त्याचबरोबर माझ्या हळूहळू ॲलोपॅथीच्या गोळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद झाल्या. मानसिक स्वास्थ्य पण नव्हतं. कधी झोप येत नव्हती, ती नीट झोप यायला लागली. बऱ्याचशा गोष्टीमध्ये फरक पडला. मला तर गुडघेदुखीचा त्रास होता. तो गुडघेदुखीचा त्रास मी मध्यंतरी जाणूबस्ती करून घेतली. जाणूबस्तीमुळे मला जवळजवळ 80-90% फरक पडला. हे जे आपण मला या ठिकाणी संधी दिली बोलण्याची आणि मलाही ट्रीटमेंट मिळालं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. जय हिंद, नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. त्यांच्यासोबत आपण मधुमेह कसा नियंत्रणात येऊ शकतो माधवबागच्या ट्रीटमेंटने याविषयी चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, संशोधनात असं दिसून आलं आहे की टाईप 2 डायबिटीज जे पेशंट असतात त्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता 4 पटीने जास्त असते. तर आपल्या ट्रीटमेंटच्या मदतीने ही जी शक्यता ही टाळता येऊ शकते का? नक्कीच टाळता येऊ शकते. जसं मी वारंवार सांगतोय की डायबिटीजमध्ये सगळ्यात प्रथम डॅमेज व्हायला लागतात त्या शरीरातल्या रक्तवाहिन्या आणि हार्ट अटॅक येण्यासाठी रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी बनणं हे प्रमुख कारण असतं. आणि रक्ताची गुठळी केव्हा बनते? ज्यावेळी त्या शरीरातल्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये लवचिकता नसेल, रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत, त्या डॅमेज होतात आणि अशा डॅमेज झालेली रक्तवाहिनी जर फाटली तर तिथे रक्तस्राव होतो आणि रक्ताची गुठळी बनत असते. त्यामुळे रक्तवाहिनीचं स्वास्थ्य जर आपण अबाधित ठेवलं तर निश्चितपणे डायबिटीज रुग्णांमध्ये येणाऱ्या हार्ट अटॅकचं प्रमाण आपण कमी करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला डायबिटीजवर यशस्वीपणे मात करणं गरजेचं आहे. माधवबागच्या उपचाराने ज्यावेळी रक्तातली साखर आपण नियंत्रणात आणायला लागतो त्यावेळी निश्चितपणे आपण भविष्यातल्या हृदयरोगाला आणि पर्यायाने हार्ट अटॅकला आळा घालत असतो. नक्कीच. तर डायबिटीज हा स्वतःसोबत अनेक आजार आणि कॉम्प्लिकेशन्स घेऊन येतो. तसाच तो हार्ट अटॅकला देखील कारणीभूत ठरतो. त्यामुळे वेळीच तपासणी आणि उपचार करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. त्यासाठी माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आत्ताच मिस कॉल देऊन अपॉइंटमेंट घेणाऱ्या रुग्णांना मिळणार आहे विशेष सवलत. 650 रुपयांचं हेल्थ चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे फक्त 299 मध्ये. तर लगेचच मिस्ड कॉल द्या आणि आत्ताच या संधीचा फायदा घ्या. तर डॉक्टर, सगळ्यांनाच माहीत आहे की ब्लड शुगर नॉर्मल करण्यासाठी आपण लाखोंनी पैसे खर्च करतो, बरोबर? तर माधवबागची ट्रीटमेंट घ्यायचं असं जर त्यांनी ठरवलं तर खर्चाच्या दृष्टीने त्यांना काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच फायदा होऊ शकतो. जसं आपण उल्लेख करतोय, जेवढं लवकर आपण अप्रोच करतो तेवढा खर्च हा कमी येत असतो. जर नुकताच डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे तर हा खर्च साधारण 7,000 पासून 10,000 पर्यंत इतक्या कमी खर्चामध्ये तुम्ही या आजारावरती मात करू शकता. जेवढा डायबिटीज जुना होत जाईल तेवढा हा खर्च वाढायला लागतो. ज्यांना फायनान्शियली हा खर्च जर जास्त होत असेल तर वेगवेगळे EMI ऑप्शन्स सुलभ हप्त्यांमध्ये सुद्धा तुम्ही हा खर्च उचलू शकता आणि तुम्ही ट्रीटमेंट स्वतःची करून घेऊ शकता. त्यामुळे भविष्यात हा आजार जर स्वतःसोबत राहिला तर लाखो रुपये आपण औषधं, गोळ्या, वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्सवरती खर्च होणार असतात. हे जर बघितलं तर निश्चितपणे वेळीच आपण पावलं उचलून या आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आला, योग्य मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर माधवबागतर्फे लोकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विविध कार्यक्रम जसं की आरोग्य मेळावे, कॅम्पस, वर्कशॉप, टीव्ही शोज अशा माध्यमातून आरोग्याबाबत जागृत केलं जातं. डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांनी आपल्याला आज उत्तम असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हालाही जर का फक्त 90 दिवसात तुमचा डायबिटीज रिव्हर्स करायचा असेल तर नक्कीच या चिकित्सेविषयी जाणून घ्या. त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या 022489322323 या क्रमांकावर. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. सह्याद्रीची उंची म्हणजे